कुरुणे देव शुभकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः।
राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोको न नजारा गहरी जिरहा। श्री रंगदेवता रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून श्रीराम हनुमान नाट्यरंग फेब्रुवारी मानसको सविनय सादर करत आहोत। जनार्दन तोरणकर लिखित दिनांकी ऐतिहासिक नाट्य कलाकृती स्वातंत्र्याची सिंहगर्जना, स्वातंत्र्याची सिंहगर्जना। दिग्दर्शक श्री दत्तराम मांजरेकर, सहदिग्दर्शक श्री सुनील खापरे, सूत्रधार श्री गणजी फेफडे, निर्माता श्री गणपत जोशी फेफडे, श्री संतोष पवार, गोरकी श्री प्रकाश पातकरे, अमृत बेटखळे, पार्श्वगायिका शर्मिला पातकरे, कलाकार छत्रपती शिवाजी महाराज श्री दीपक फेफडे, येसाजी श्री दशरथ फेफडे, तानाजी श्री प्रफुल्ल खापरे, कान्होजी श्री अभिषेक फेफडे, केशरसिंह श्री दिलीप पातकरे, ज्योत्याजी श्री सुमंत फेफडे, साबाजी श्री दिनेश पातकरे, इस्माइल खान श्री संदीप फेफडे, अब्दुल्ला सूरज फेफडे, गिरिजा सुरेखा नागरेकर, मावळे रोहित फेफडे, प्रीतम मांगडे, ऋषिकेश फेफडे, गणेश फेफडे, राज पाचकरे, दत्तराम मांजरेकर, अरब शिपाई, आशीर्वाद फेफडे, आकाश शिकवण, विशाल शिकवण, ओंकार फेफडे, पाहुणे कलाकार संतोष धोडे फेफडे, प्रकाश खापरे, रंगभूषा दीपक किंगळे, प्रशांत किंगळे, ध्वनी संकलन सूरज भोसले, सहाय्यक नितेश भोसले, विकास फेफडे, हरिश्चंद्र फेफडे, शंकर खापरे, श्री नथुराम पाचकरे, श्री सुहास मायगडे, श्री अशोक भोसले, श्री अनंत गारडी, श्री सुनील शिगवण, श्री प्रकाश फेफडे, श्री परशुराम फेफडे, नेपथ्य व रंगमंच व्यवस्था श्री हरनाम ग्रामस्थ मंडळ फेफडेवाडी महाराष्ट्र। विशेष सहकार्य श्री गणेश प्रेरणा मंडळ पत्तुरी वेंदेवाडी, श्री सोमेश्वर नाट्य मंडळ वांद्री कुंडीवाडी, सौ निधी नागेश फेफडे, सौ स्वप्नाली मांगडे, समीक्षा फेफडे, श्रीराम हनुमान नाट्य मंडळ फेफडेवाडी मनस्कोन सविनय सादर करत आहोत। जनार्दन तोरणकर लिखित 3 अंकी ऐतिहासिक कलाकृती स्वातंत्र्याची सिंहगर्जना, स्वातंत्र्याची सिंहगर्जना, स्वातंत्र्याची
शब्बास माझ्या झुंजार नाव राजा पूर्वजांचं मराठ्यांच्या 42 पिढ्या पावन केल्या तुम्ही. आजचा तुमचा पराक्रम पाहून स्वर्गातील देवांनी अचंबाने भाना डोळून समुद्रासारखा पाठ वैरी तुम्ही कापून काढला. मराठ्यांच्या पराक्रमी संशुद्ध पाणी पडत व्हायला सारा गरीब मिळवला. तुमच्या पराक्रमाचं कौतुक करावं तेवढं थोडं. महाराज, आमच्या आजच्या पराक्रमात तुमचा सिंहाचा वाटा आहे. अफजल खानासारखा दानव तुम्ही नुसत्या नकाने फाडून काढला. म्हणूनच आजच्या विषयाचं सारं श्रेय तुम्हाला जातं. हिंदवी स्वराज्य स्थापन व ब्राह्मण प्रतिपादन करण्याच्या आमच्या या पुण्य कार्याला तुम्हा वीरांच्या पराक्रमाची जोड मिळते. आणि म्हणूनच मानवाच्या कृपेने आमच्या हातूनशी साध्वी झाले. पहिल्याचा अनुकूल आत्मर उद्याच्या सुयोनय आम्ही त्यासाठी कंबर असो देताना आपण आपल्या कार्याला महाराज, आपण फक्त हुकूम करा. प्रत्यक्ष काजे जिंद देऊ आम्ही. काढो दिला. बरोबर आहे. स्वराज्यासाठी शिरतळ हातावर घेऊन बैलाला मारीत मारायची आमच्या एका पायावर तयारी नाही. फक्त आणि फक्त राजाने आपली भनिसा कळवावी. नानाजी, तुम्हा वीरांचा पराक्रमात साऱ्या दुनियेने पाहिलाय. वैद्यांचं भोवच आहे. तिथं जाल तिथे विजयीच व्हाल. आणि म्हणूनच भावनेच्या कृपेने आणि माझ्या मावळा मराठ्यांच्या पराक्रमाने मराठा दौलतीवरचा एका गोष्टीची मनाला ती म्हणजे प्रबळगडासारखं बुलंद ठाणं पहिल्याची मिळादारी विविध आमच्या पुढा दिमाखानं उभा आहे. संत किती दिवस आमच्या मनात. मग उशीर कशाला? आज्ञा द्या. याच पाऊली जातो आणि प्रबळगडावरती मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवतो. तानाजी, तुझ्या पराक्रमाची आम्हाला कल्पना आहे. पण त्या किल्ल्याचा किल्लेदार आहे केसरसी नावाचा कडवार असतो. पाठ मुसलमान धार्मिक प्रवचनाची चालायची नबाड एवढी ठोकेबाज. तो प्रत्यक्ष काळ जरी असला तरी त्याची मला परवा नाही. महाराज, आपल्या पायाच्या पुण्याईनं त्या केसरसिंहाला जेलबंद करून आपल्या पायाशी घेऊन आलो तर अवलादच चांगला. तुझ्या पराक्रमाची आम्हाला कल्पना तानाजी, संपूर्ण मावळ मराठीमध्ये तुमच्या ताकदीची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. तुम्ही अनेक किल्ले जिंकले, अनेक लढा मारल्या. आमच्या बरोबरीनं शिवाची सासो पार पडली. या शिवाजीचा उजवा हात घेऊन तुम्ही ख्याती मिळवली. तुमच्या ताकदीचा आम्हाला पण यावेळी कान्होजी जेजेंच्या पराक्रमाला उजाळा देण्याची आमची मनीषा आहे. कान्होजी,
केसाची कंकणा बरोबर घेऊन तुम्ही ही कामगिरी पार पडा. आणि तानाजी तुम्ही 2000 नवळे सोबतीला घेऊन मोगली मुलगा तुझा अफजल खानाच्या वरानं साऱ्या दुश्मनांना आमची दहशत बसते. सहसा कुणीच तुम्हाला प्रतिकार करणार नाही. या संधीचा फायदा घेऊन मराठी राज्याचा विस्तार आपण वाढवला पाहिजे. नेताजी पालकर होय, नेताजी पालकरांनी कित्येक कौशल्याचा मुलूक आपला घोटाळ्याच्या टापाखाली तुडवला असेल. तेच करा. चला निघा कामगिरीवर. माय भावाने आपले पाठीशी आहे. येतो आम्ही. तानाजीराव, खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात. 15 दिवसीप्रमाणे शिकावं, वैराचा मूळ पालकरीत करणार, मराठी राज्याचा विस्तार करणार. आम्हालाही पुढे घेण्याचा मत आहे, तू राहणार नाही. साजी कामगिरीसारखा बहादुराच्या थोडं कामगिरी मिळाले. तुमची एक कामगिरी काही कमी महत्वाची नाही. महाराजांना मी गड घातले असता त्यांनी माझ्याऐवजी तुमच्यावरती कामगिरी सोडली. त्यावरून महाराजांचा तुमच्या पराक्रमावरती केवढा विश्वास हे दिसून आले आहे. तुम्ही दोघं वाघात वाघ त्या सत्याला फाडून खात हे महाराजांनी जाणलंय. ठीक निघतो मी. जगलो वाचलो तर पुन्हा भेटू. आपण यात आपल्या कामगिरीच्या तपासाला लागलं पाहिजे. त्या केसर सिंहाचा बळ किती आहे, किती फौज आहे याचा अंदाज लागत नाही. बघ आपण इतकी तयारी करा, तोपर्यंत येतो त्या केसर सिंहाचा अंदाज म्हणजे आपल्या पुढच्या कामगिरीला सोपं पडेल. माझ्याही मनात तोच विचार म्हणत होता. बरं तुम्ही पण सावधगिरी नवा प्रसंग पाहून पाहून आमताई पडा करून सोबत घाडत घेऊ नको. एक तू मीही निघतो. हुशारीने डाव टाकला तर नक्कीच काही मिळेल. आता थोडं आडोशाला उभं राहून एकदम उघड्या उडी टाकून साधावी शिका. जीव घेऊन पळालो म्हणून वाचलो. एक
एखादा कडा कोसळावा त्याचं काळ काळ कधी अंगावर आलं. या मराठ्यांच्या औरती वाघिणी सारख्या असतात असं ऐकलं म्हणून आलो या जंगलात औरत शोधायला. बापरे, काय हा मराठ्यांचा मुलूक. सैतान पण जिंदा राहायचा नाही अशा या खतरनाक मुलकात. चला, या मराठ्यांच्या बायका काही पचायच्या नाही आपल्याला. पारा सोडून असा औरती करता भटकतोय हे जर का त्या इस्माईल खानाच्या नजरेत आलं तर तो काय आपल्याला जिवंत सोडणार नाही. आता एकदा शेवट पाहतो या अल्लाला ढिला करू. अरे अल्लाह, अरे पाठव एखादी लैला. अरे अल्लाह, अरे पळाला तर माझी समजेल पाठी मारू नको मला. पाया पडतो मी तुझ्या. मारू नको. कशाला बोलायलास मला? तुला मी बोलावलं. चल. अरे त्या अल्लाकडे राहिलो मागितली तर तुला पाठवला काय बाबा सैताना? सैतान नाही, मग कोण आहे तू? तुझा बाप. मेरा बाप? अल्लानं पाठवलाय तुझ्या समाचाराला. मेरा बाप? मेरे अब्बा जान? अरे माझी शादी न करता तू मरून गेला. पण अजून मला बीबी मिळाली नाही. त्या अल्लाकडे तरी आणायची होती आपल्या बेट्याकरिता एखादी छोकरी. बेटा, आता कुठं अल्लाने परी बनवायला घेतली आहे. अर्धी बनवून झाले, पूर्ण झाली की घेऊन येतो. अरे अल्लाकडची परी मिळणार तुला. तुझं पोट तरी भरशील ना. अरे मेरे अब्बा जान, अरे 10 औरतींचं पोट भरायची तयारी आहे माझी. बघशीलच तू. अरे एकीचं बी पोट रिक्त पडून देणार नाही मी. ठीक आहे बेटा. बेटा गब्दुल्ला. अरे मेरे बाप, अब्दुल्ला नहीं, अब्दुल्ला कहो, अब्दुल्ला. अच्छा अच्छा, अब्दुल्ला. सध्या धंदा काय करतोस? औरत शोधण्याचा. जातोस कुठे? प्रबळगडावर मुख्य पारेवाला आहे मी. शब्बास, शब्बास नाव राखलं बेटा गब्दुल्ला बापाचं. अरे मेरे बाप, अब्दुल्ला नहीं, अब्दुल्ला कहो, अब्दुल्ला. अरे बचपन में मैंने तेरा नाम अब्दुल्ला ही रखा था, लेकिन अभी तुम गब्दुल्ला के माफिक दिखाई देता है, इसलिए मैं तुझे गब्दुल्ला ही कहेगा. कुछ भी कहो, लेकिन अब्दुल्ला के दो. हो जरूर जरूर. औरत के बारे में भूलो मत. मी जातो आता. त्या शिवाजीचा हल्ला येण्याची खबर आल्यापासून रात दिन जागता पारा करावा लागतोय मला. किती पारा आहे गडावर? 4 संशेरींचा जागता पारा आहे गडावर. तू फिक्र मत करो, असा करतो आणि शिवाजीला समजून येतो. हा हा, मी एका मुलीला तिथे घेऊन ये तिच्याकडून. हो हो जरूर जरूर. हाँ, आधा काम हो गया. मेरा बाप मुझे औरत ले आएगा, मैं उसी के साथ शादी करूंगा, फिर मुझे बच्चे होंगे. अरे नहीं नहीं नहीं, मुझे नहीं, मेरे बीबी को बच्चे होंगे. मैं उसका बाप होगा. बहुत मजा आएगा. बहुत मजा आएगा.
यौवनानं नुसती त्याच बाबतीत पहिली जीव कसा जीवन त्या खूबसूरत पोरीला आपलीशी करण्याकरता आज कित्येक दिवस झंग पछाडतो पण निरंतर काठी ताकास दूर लागू देत नाही करून घे मोठा कारस्थान घ्यावं लाड महिना चूक माझ्या पंजाबची लोक काही काम देत नाही गडबड भारत असणाऱ्या गुणवंतांच्या पोरी उडवल्या मी म्हणणाऱ्या जावत पोरी पण तुमच्या पोरीचा रंग नाही आवडत बस झाल्यापेक्षा एकदा पारून टाकायचं आणि पोरीनं पडली तर ठीक नाहीतर हाड रस्त्यात टाकून असा अधीर होऊ नको शिकार सुट्टा कामाने आमची जकात दिल्याशिवाय इथून जाता येणार कसली जकात? अगं तुझ्यासारख्या तरुण पोरीकडून दुसरी कसली अपेक्षा करणार सावजीराव मुकाट्यानं रस्ता सोडा माझा रस्त्यात असा तमाशा केलेला खपणार नाही मला मग माझ्या वाड्यावरच तिकडे चांगला एकांत मिळेल आपल्याला सावजीराव तुमचा अपमान होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर मुकाट्यानं जाऊ द्या मला अगं मान अपमानाची भीती कंपोस्टिलाच्या शेवटची पायला या सामाजिक राहील आणि अपमानाची भरपाई करायची धमक या सामाजिक आहे अरे एखाद्या स्त्रीला 8 वाजता गाठून आपल्या नीच मनोवृत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या तुझ्यासारख्या पायकी मर्दाचा मजदूर मी सुद्धा ओळखू नये या सामाजिकचा मर्दपणा तुला वेळ आल्यावर दिसेल शेवटचा विचारतो या सावजीला आपलं मत अगं तू जर माझ्याशी लग्न केलं तर कुठल्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही तुला राजाच्या राणीसारखी वैभवात ठेवेल मी तुला अरे आग लावून तुझ्या त्या वैभवाला अरे तुझ्यासारख्या देशद्रोहाशी लग्न करण्यापेक्षा ना स्वराज्याची पायकी करणारा एखादा शिपाई पसंत करेल अरे वा स्वदेश स्वधर्माच्या त्या शिवायच्या उल्लंघना तुम्हा पोरा चोरीच्याही तोड्यात घोळा लागले तर पण लक्षात ठेवा हिंदुस्थानवर पसरलेल्या या मुसलमानी सत्तेशी दावा मांडणारा तो शहाजी भोसलेचा फोर आपल्या स्वतः सहित आपला कुळाचा सर्वनाश करून घेईल तेव्हाच आमच्या खऱ्या वैभवाची माहिती पटेल तुम्हाला अरे मोठ्या म्हणून मिळणाऱ्या उष्ट वैभवाची मालकी ना तुमच्यासारख्या कम वस्तलांना अरे जातीवंत मराठ्यांना असलं वैभव जुत्याच्या ठोकरीनं उडवेल असा फारच जीभ सैल चोळलीस तू सामोपचारानं बोलतेस का ते पाहिलं पण नाही शीळ प्रयत्न करून माझी रकेली मनाची तयारी केलीस तू सावजीराव तिथेच थांबा फक्त पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर काळीच फाडून खातात अगं या तुझ्या कटारीपेक्षा कठोर काळजाचा आहे हा सामाजी पहा महान बघूया माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय मी सोडणार नाही तुला सोड
जिवंत राहू शकत नाही. चल मर आता. अजूनही लढायची खुलकी असेल ना तर उचलही समजेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, यावेळी मात्र तू शिवाला सुटणार नाहीस माझ्या हातून. तू हे लक्षात ठेव, यावेळी जरी तुझा जय झाला असला तरी अपमानाचा बदला घेता सोडणार नाही मी तुला. सापाला ना जिवंत सोडता कामा नये. पाहून घेईन. त्या काळजाचा मा काहीतरी मेल्याचं धाडस. ऐनवेळी तुम्ही धावून आलात म्हणून आजचा अनर्थ टळला नाहीतर त्या गोष्टीचे म्हणून स्वीकार करून बोलते. तुझ्या केसालाही नकार देणार नाही अंगालोशी. त्या सामाजिक तू छेड करण्याचा प्रयत्न केला ना तर तो आहे आणि मी आहे. तू मुळीच फिकीर करू नकोस. राजाने मला प्रबळगड घेण्याची कामगिरी सोपवली आहे आणि त्या कामगिरीचा तपास करत असताना त्या हरामखोर सामाजिक धोका होता मला. म्हणूनच सगळा बसून त्याच्या पाठीवर होतो बघ. मग उगाचच त्याला जिवंत सोडला. चांगला मेला गवसला होता तावडीत. आता योग्यदास माणसाला सोडून मोठं संकट येईल. त्याच्या कपडी कारस्थानाला सुद्धा लागण्यासाठी त्याला जिवंत सोडलं आहे. पुढच्या वळणावर यशाची कामं त्याची वाट अडवून असतील ते चांगलाच पाहुणचार करतील त्याचा. माझं लक्ष फक्त माझ्या कामगिरीवर लागलं आहे. पण मी मात्र तुमच्याकडे एक विनंती करणार आहे. हो, विनंती कशाला? हुकूम करायला बंद हजीर आहे सेवेला. उगाच काहीतरीच काय बोलताय? माझी विनंती एवढीच की तुमच्या या कामगिरीतला अर्धा वाटा मला द्यायला पाहिजे. माझ्या कामगिरीतील अर्धा वाटा माझ्या होणाऱ्या अर्धांगिरीलाच आहे का तुमची तयारी? आपली पत्नी होण्याचं भाग्य मला जर लाभलं तर खरंच धन्य होईल. त्या आनंदानं तुमची जन्मभर सेवा करेन. गिरजे, माझ्यासारख्या शिपाईगडाच्या वृक्ष जीवनाला तुझ्या प्रीतीचा होणारा दिला. अगं नवं चैतन्य फुलवलं माझ्या अंगात. जणू सहस्र नागाचं वळत आलंय. त्या रावणाने कसा बाहुबलाने कैलास उचलला तसा हा प्रबळ घाट घेण्याची ताकद आहे माझ्या अंगात. चला, उगाच काहीतरीच बोलता. आनंदाने वेडाच झालोय मी आणि तुला जवळ घेतल्याशिवाय हे वेळ जाणार नाही. हे माझ्या बुद्धी जवळ मला जवळ घेतले. देवाचे जाळे करायला सोबत नाही तुमच्यासारख्या बिलाला. सोडा मला. तुम्ही पाहिलं ना मग? आठवणीराव, तुझं आठवण असेल तर सांगा मला. म्हणजे डोळे उघडायला ठीक पडेल. हे हो काय येतं आम्ही फक्त बोलत होतो. तुम्ही ना राहायचं उगाचच पर्वत करताय. बोलत होतात खोटपडी म्हणे एकाला चुकून बोलण्याची चुकी. जरा पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली माझी. बघ हाय सर्जीराव. जाऊ दे रे साजी, नको जास्त चिडवू दिला. मग कशी रडकून दिला आहे. बरं, काय बातम्या हाती लागले? त्या सामाजीपासून आपल्या कार्याला काय तो आता प्रबळगडाबरोबर गेलाय. कसल्या तरी कारस्थानात चुकलाय. आणि प्रबलगडाची काय बातम्या हाती लागले? तो गडावर मराठ्यांचा हल्ला येणार ही बातमी त्या केसर सिंहाला लागली. अत्यंत सावधगिरीने त्याने गडाचा बंदोबस्त वाढवलाय. 1000 संशयीचा जागता पहारा आहे गडावर. आपल्या आपण जळ हालचाली करायला पाहिजे. चला सर्जीराव. मला न्यायला विसरू नका. कशाला? कामगिरी करणं म्हणजे प्रेम करायचं सोपं नाही. कामगिरीवर आली म्हणजे कारभार आटोपला म्हणायचा. आणि तिकडे घोरपडे आणि चुकून बसणार काढोजीरावांना. मर्द मराठ्याची पोर आहे म्हटलं मी. देश कार्यापुढे स्वतःच्या प्राणाची सुद्धा पर्वा करणार नाही. तिथं प्रेमाची काय बात
पालखीचा शाबास. आता मात्र गाडीला यावासारख्या स्वामी भक्तांच्या अर्धाने एवढ्या अगदी खात्रीने योग्य वाटते तुला. तू आता घरी जा. उद्या भेटून आम्ही कामगिरीची खबर देतो. चला सजीराव. सेवाजी सेवाजी ये सेवाजी ने तो हमें तंग कर दिया है. अब्दुल खान जैसे सरदार के नाम को हरम कर दिया है. जहाँ देखे वहाँ सेवाजी के नाम आता है. अब हमारे प्रबल गढ़ के तरफ देख रहा है, लेकिन हमारी शाही ताकत मालूम नहीं. पहाड़ का रहने वाला जुबान कबीर में आएगा खत्म कर दूंगा. आज तमाम हिंदुस्तान मुगल सल्तनत में होके वो कल का लड़का सेवाजी मराठों की सल्तनत बनाने का सपना देख रहा है. बस अब सेवाजी कभी हमारे प्रबलगढ़ की तरफ हाथ उठा के देखे, ऐसी याद दिला दूंगा कि आपकी नाम नहीं भूलेगा. आज तक बहुत से मुगल सरदार बीजापुर जाए, लेकिन शिवाजी का बाल भी बाका नहीं कर सके. ये हम जानते हैं इस्माइल, तुम्हें मालूम नहीं हमारी सल्तनत में कितने बहादुर फौजे हैं. अरब पठान कैसे फौजे मौजूद है. होने दो मुकाबला, माशाअल्लाह जीत हमारी होगी. हेलो, और हम तुम लोग जाओ देखो. और कोई नाचने वाले आ रहे इन लोग से अंदर ठीक हो जाओ. आम्ही नाचणारे आमची बाबा नाचणारे करुषार पोट भरतो आणि तुमच्यासारख्या माय बाबाची मर्जी संपादन करतो. वाह, वाह, वाह. फिर बताओ अपना नाच गाना. नाचो नाचो नाचो, आओ नाचो.
हुजूर, बात कोई दुश्मन की ओर से जासूस आया है। वो चाहता है। भेज दो उसे अंदर। कौन हो तुम? सुभेदार साहेब, आपल्या भेटीसाठी, आपल्या मैत्रीसाठी हात देण्यासाठी आलेला एक जातीवंत मराठा. अच्छा, आपलं नाव? मला सामाजिक निवास आने का कारण? तशाच महत्वाच्या कारणासाठी मी आलो. ऐसा बोलो. त्या शिवाजीची वक्र दृष्टी या प्रबर गळावर पडली आहे. तेव्हा वेळीच सावध असा आणि हात सल्ला देण्यासाठी एवढ्या तातडीनं यावं लागलं मला. और कुछ? पण या कामगिरीबद्दल फिक्र मत करो. मगर सुभेदार साहेब, एवढ्या पायपीट करून हे गुपित मी सांगितलं तरी तुम्हाला संशय यावा. नाही नाही, मराठा भाई बद्दल आम्ही जाणतो. तुमच्याशिवाय आमची कामगिरी पूर्ण होणारच नाही. बरं, पण तो फिक्र मत करो. तुमच्या या कामगिरीबद्दल बादशाहकडून भरपूर मोबदला देईल. फक्त यावेळी आम्हाला सावध करत राहा. त्याविषयी आपण काही काळजी करू नका. मोगल साम्राज्यासाठी आणि आपल्या दिलेल्या शब्दासाठी प्राणाची सुद्धा पर्वा करणार नाही आम्ही. दिला शब्द मागे घेणारी साबाजीची औलाद नाही. साबाजी जातीवंत मराठा आहे. जान देईल पण वचन पूर्ण करेल याची खात्री ठेवा. बरं, येतो आम्ही. अच्छा, खुदा हाफिज. सेवाजी हमारा प्रबलगढ़ हासिल करने के लिए आने वाला है. आने दो. लेकिन उसे मालूम नहीं, जब तक ये प्रबलगढ़ का किलेदार केसर सिंह है, वो पौलादी जैसे अरब सेना मौजूद है, तब तक प्रबलगढ़ के तरफ पूरी आग उठा के देखना भी मौत को दावत देना पड़ा.
आपल्याला सुगावा लागला पाहिजे. तुमच्या कामगिरीला उसका पता नहीं है, वही बात नहीं। जब तक ये इस्माइल खान यहाँ मौजूद है तब तक मेरे आंखों के सामने से भाग नहीं सकता। अब तुम दोनों यही कहीं चुप कर रहे और मैं भी यही कहीं चुप कर रहता हूँ और आते ही उसको खत्म कर डाले। चलो अजून काही हाती घेतलेल्या कामगारांची यश आणि पुढे येईल याची काय आशा नाही. गडावर कान्होजीराव आणि मित्रा गडाच्या अंतराळाची भीती गडावर गेलेच खरे. पण अजूनही त्याचा पत्ता नाही. त्यांना काही दगावट करणार नाही. एकटेच यायला तो माग साबाजी अजून गडावर गेला म्हणजे खास होणार खास. काय करावं त्याच्या समाचाराला जावं तर संकेतस्थळी त्याची वाट पाहावी. कोणीतरी येते वाटते. आले वाटते का वहिनी? अरे खास करा माणूस सीधा आदमी नहीं हो। बाप तुझा बाप असेल. जवाब दो, इधर क्या कर रहा है? शिकार इसकी शिकार आमच्या मुलगात घुसलेला तुम्हाला लढ घ्यायची. अभी मुझे मालूम हुआ हमारे किले पर पूरी आपत्ति देखने वाला तू कोई मरकट नहीं दिखाई देता है। हो मराठा तुम्हा हैवानांचा करता ओ भाईवान सिपाहियों देखते क्या रात डालो कबीर को। तुम्हारे जैसे हजार मर्दों को मैंने अल्लाह के डर को त्यातला हा कानोजी नाही त्याची तुला लगेचच प्रचिती येईल. या कानोजीच्या समजेची धार किती तिखट आहे ना ती लवकरच कळेल तुला. ऐसा इतनी गमन तो फिर ये लो। तुम्ही जखमी झाला आहात. प्रथम तुमच्यावर औषध उपचार करायला हवे. आता माझ्याकडे मुळीच पाहू नका. आपल्या कामगिरीला लागा. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. सजीराव तुमच्यासारख्या कर्त्या मोहऱ्याला अशा स्थितीत सोडून माझं पाऊल पुढे निघेलच का? चला ह्यांना घेऊन आणि यांच्या जखमांवर औषध उपचार करा. प्रथम तुम्ही बरे व्हा. मी माझा 1500 मावळांसहित प्रबळगडाची सारी नाकी रोखून धरतो. प्राणपणाने लढून हजारो जवानांना पाणी पाजून भगत राजांना विजयी नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजा. प्रसंग पाहून हल्ला करा. प्रबळगड अतिशय दुर्लभ आहे. आजकाही पणाकरण जीवाला धोका करून होऊ नका. तुम्ही फक्त गडाला वेढा घालून बसा. मी महाराजांना ही कानावर गोष्ट घालतो. पुढे त्यांच्या सगळ्यांनुसारच आपण पुढची तयारी करू. येतो मी. चला रे माझ्या मर्दानो, बोला